नमस्कार, मी श्रद्धा झिझी रेसिपीज टाईपमध्ये तुमचं स्वागत करत आहे। माझ्या सासूबाईंनी लावलेल्या बागेतील हे सुंदर फूल, माझ्या सासूबाईंनी बागेमध्ये छान असे आळूचे पानं देखील लावलेले आहेत। तर हे बघा किती सुंदर आळूचे पानं आलेले आहेत। तर या आळूच्या पानांच्या वड्या कशा बनवायच्या हे आपण पाहणार आहोत। त्यासाठी आपण हे आळूचे पानं तोडून घेऊया। हे आळूचे पानं स्वच्छ आपण धुवून घेऊया, याच्यावर धूळ वगैरे काय असेल ते निघून जाईल। आळूच्या पानांचे देठ आपण या पद्धतीने काढून घेऊ। या आळूच्या देठांची आपण भाजी देखील करू शकतो। भाजी खूप छान लागते आणि चवदार लागते आणि ती आयुर्वेदिक देखील आहे। मी आळूच्या देठांची भाजी कशी करायची याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही नक्की ते रेसिपी पहा। या पद्धतीने आपण सगळ्या पानांचे देठ काढून घेतलेले आहेत। पुढची कृती काय आहे ती आपण पाहूया। आळूच्या पानांना लावायला जे आपण पीठ तयार करणार आहोत त्याचा आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्यात, माझ्या पाकळ्या, जिरे, ओवा, आल्याचा तुकडा, कढीपत्ता, यात थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत। या पद्धतीने एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला हे। तर इथं मी बेसन पीठ घेतेय, यामध्येच आपण थोडं तांदळाचं पीठ टाकणार आहे। तांदळाचं पीठ टाकल्यानंतर कुरकुरीत होतात वड्या। तीळ देखील टाकायचे आहेत। यामध्ये आपण जो मिरचीचा मसाला केलाय तो टाकून घेऊया। मीठ, सोडा, हळद आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि हे आपण एकजीव करून घेऊ। मी इथे हिरवी मिरची टाकली आहे, तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता। मी ही आळूच्या पानांची रेसिपी माझ्या आईच्या पद्धतीने करते, त्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवते। या पद्धतीने आळू वड्या केल्यावर खूप खुसखुशीत होतात। हे सगळं आपण एकजीव करून घेऊ आणि थोडं थोडं पाणी टाकू यामध्ये आणि हे पीठ मळून घेऊया। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला पिठाची। आळूच्या वड्या आपण आधी वाफवून घेणार आहोत, त्यासाठी मी इथं चाळणी घेतली आहे, त्याला तेल लावून घेऊ जेणेकरून आपण पानांना पीठ लावून वड्या उकडायला ठेवणार आहेत, ते खाली चिकटणार नाहीत। या पद्धतीने सगळीकडे तेल लावून घ्यायचंय। मी पोलपाट घेतलंय, त्यावर या पद्धतीने उलट असं पान ठेवलंय। त्या पानावर आता आपण पिठाचा पातळ असा थर लावलेला आहे, त्यावर आता आपण दुसरं पान ठेवणार आहोत। ह्या दुसऱ्या पानाला देखील असंच पीठ लावून घेणार आहोत। पहा, दुसऱ्या पानाला देखील मी पीठ लावून घेतलंय। यावर आता आपण तिसरं पान ठेवणार आहोत। या पानाला देखील आपण असंच पीठ लावायचंय। हे पहा, आपण 3 पानं घेतलेत, 3 पानांना आपण पीठ लावलंय आणि या पद्धतीने आपण आता पान दुमडून घेणार आहोत आणि हे दुमडलेलं पान चाळणीमध्ये असं ठेवणार आहोत। याच पद्धतीने आपण बाकीचे पानं तयार करून घेऊया। अशा पद्धतीने मी सगळ्या पानांना पीठ लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्या वड्या शिजवण्यासाठी ठेवूया। तर त्यासाठी मी इथं एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंय। पाणी गरम झालंय, त्यावर आता आपण ही चाळणी ठेवूया। वड्या शिजण्यासाठी आपल्याला 10 ते 15 मिनिटं लागतील, तोपर्यंत यावर आपण झाकण ठेवून घेऊया। झाकण ठेवल्यावर पटकन शिजतात। 10 मिनिटं झालेत, आपण वड्या शिजल्यात का बघूया। हे बघा,
वड्या आपल्या शिजल्यात. आपल्या वड्या शिजल्यात. गॅस आता आपण बंद करू आणि चाळणी खाली काढून घेऊया. ह्या वड्या थोड्या आपण गार होऊ देऊ. तळण्यासाठी मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. मी ह्या वड्या तळणार आहे. आमच्या इथं तळलेल्या वड्याच फार आवडतात. तुम्हाला शालो फ्राय करायचं असेल तर तुम्ही शालो फ्राय करू शकता. हे पहा, एक एक वडी मी घेते. तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही कट करा, लहान मोठी. शालो फ्राय जर तुम्हाला वड्या करायच्या असतील तर त्यासाठी तुम्ही कढईमध्ये थोडं तेल घ्या. त्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग टाका. तुम्हाला वाटल्यास थोडी हळद टाका आणि तीळ टाका. आणि ते तडतडल्यावर, तीळ मोहरी तडतडल्यावर या वड्या त्यामध्ये टाकून परत मंद आचेवर परतून घ्या. त्या देखील वड्या खुसखुशीत होतात. या पद्धतीने मी सगळ्या वड्यांचे काप करणार आहे. तेल आपलं तापलेलं आहे. त्यामध्ये आपण आता वड्या सोडूया. 5 ते 7 मिनिटं लागतात वड्या तळण्यासाठी. लाल होईपर्यंत वड्या आपण तळणार आहोत, म्हणजे छान कुरकुरीत अशा आळूच्या वड्या आपल्याला खायला मिळतील. हे पहा, आपल्या वड्या तळलेल्या आहेत. हे आपण काढून घेऊ. पद्धतीने बाकीच्या वड्या आपण तळणार आहोत. हे पहा, या पद्धतीने आपल्या आळूच्या खुसखुशीत आणि खमंग अशा वड्या तयार झालेल्या आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.